तर विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन केलं जात आहे। राज्यामधील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधक हे आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्याकडून आंदोलन केलं जात आहे। गेली शिवशाही आली गुंडशाही अशी घोषणाबाजी विरोधकांकडून केली जाते। महाराष्ट्रातील एक तरुण नेतृत्वाची गरज होती, तो फक्त त्यांच्या बाबतच घडला। आमच्या बाबत असा अपघात कधी घडेल याची आम्ही वाट बघतो। परंतु पत्रात कुठेही शरद पवारांचा उल्लेख नाही। अहो ते आता झालंच ना, आता काय म्हणजे अपघात 1991 साली ह्याच्यापेक्षा मोठा अजून काय बोलावं त्यांनी, की त्यांच्या मनामध्ये काय आहे, काय लपलेलं आहे। एखादा माणूस कृतज्ञता व्यक्त करतो की मला ह्यांनी राजकारण आदरलं, पण आता माझे विचार पटत नाहीयेत। पण मी पहिल्यांदा सुद्धा अपघाताने आलो आणि महाराष्ट्राला एका तरुण नेतृत्वाची गरज होती आणि ती गरज मी येऊन पूर्ण केली आहे। अशा प्रकारचं म्हणजे महाराष्ट्राला गरज होती त्यांची, त्यांना काहीच गरज नव्हती कोणाची। शाहू फुले आंबेडकरांचे विचार आम्ही सोडलेले नाहीत असं सातत्याने अजित पवार म्हणतात। लागतंय कारण का कृतीतनं काहीच दिसत नाही, हे म्हणावं लागतंय। अशी भूमिका कधी येते का की सत्तेशिवाय काहीच करता येत नाही, सत्तेशिवाय विकासच होत नाही। पण त्यात सावरकरांचा लोकशाही व्यवस्थेमध्ये दोन चाक आहेत, एक विरोधक आणि एक सत्ताधारी। पण आपल्याला कधी सत्तेशिवाय जगताच येणार नाही, मी जगूच शकत नाही, माझा श्वासच जाणार नाही। अशा प्रकारची इतकी म्हणजे काय म्हणतात त्याला, काय शब्दच नाहीत, काय भूमिका आहे। सावरकरांचं काल स्मृती दिवस होता, त्यांना नमन सुद्धा केलं याच विधान। ते कोणासमोर ते मी नतमस्तक व्हावं, मला ह्याच्याबद्दल काही बोलायचं नाही। पण त्यांनी एक जे वाक्य कायम वापरलंय की सत्तेशिवाय शहाणपण नाही, म्हणजे सत्तेशिवाय काहीच नाही। म्हणजे उद्या आम्ही सत्ता आले तर पवार साहेबांच्या गाडी जातील सिल्वर ओकला, साहेब सत्ता आली आता विकास करायचा आहे तुमच्या पायाशी, असं नसतं। ज्या देवेंद्र फडणवीसांबरोबर ते गेले आहेत, ते देवेंद्र फडणवीस 2014 पर्यंत आयुष्यभर विरोधात लढले, आयुष्यभर, आणि एकदम ताकदीने लढले। त्यांचं कौतुक करायला मला आज वाटतं असं की अजित पवारांनी काहीतरी त्यांच्याकडनं शिकावं ना। त्यांच्यावर गेलात ना, 2014 नाकात घातलं होतं, सगळं रडू येत होतं। मध्ये किती घोटाळे बाहेर काढले, कसे कसे कोणाला नाचवत होते, हे बघण्यासारखं दृश्य असायचं। तुम्ही काहीच करू शकला नाहीत 5 वर्षामध्ये, नंतरच्या 2.5 वर्षामध्ये विरोधी पक्ष नेते होते, पण